आज बघूया अगदी चमचमीत कढीची रेसिपी, महाराष्ट्रीयन कढी। त्यासाठी घेतले खोबरं, मिरची, लसूण, कढीपत्ता आणि आलं, दही आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ पाणी घालून एकत्र करून ठेवले। 3 लवंगा घेतलेल्या आहे, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। कढीपत्ता, लवंग सोडून बाकी सर्व काही मी मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेणार आहे। गरजेनुसार तुम्ही थोडंफार पाणी वापरू शकता। हे सर्व मिक्सरमध्ये घातलंय, आता मी ते बारीक करते। हे बघा, माझं मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे। ऊन जास्त असल्यामुळे जरा सनलाईट जास्त आला आहे। तेल घातलं, त्यात घातलं मोहरी, जिरे, हिंग, लवंग थोडीशी फुलेपर्यंत थांबायचं। त्यानंतर त्यात घालायचा कढीपत्ता, जरा जपून त्यानंतर त्यात घालायचं आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण। अगदी छान परतून घ्यायचं। 1-2 ते 3 मिनिट लागतात परतायला। ते परतून झालं की त्यामध्ये घालायची हळद। हळदीचं प्रमाण तुम्ही इतर भाज्यांपेक्षा जर असं कमी ठेवा, कारण की कढीला हळद थोडी कमी लागते। दही आपण पुन्हा एकदा फेटून घेतलं आहे, ते त्यामध्ये ॲड केलं आहे। गॅस अगदी बारीक ठेवा, नाही तर दही फुटू शकतं। गरजेनुसार पाणी टाका। कढी थोडीशी पातळच ठेवा, कारण की थंड झाल्यानंतर कढी घट्ट होते। छान मिक्स करून घ्या वाटण, त्या पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे। त्यानंतर घाला मीठ गरजेनुसार। मीठ उशिरा घातलं कढीमध्ये तरी चालते, मीठ उशिरा घातलं तर कढी फुटत नाही। अरे, आलं माझं बाळ मध्ये करण्यासाठी। माझं बाळ नेहमी येतं, हे माझं मोठं बाळ। जर तुमचं दही आंबट असेल तर गुळाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा। गूळ घालायचा छान। कढीमध्ये कोथिंबीर घालायची। बघा किती छान त्याला उकळी फुटलेली आहे। आपण कंटिन्युअसली हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर कढी फुटू शकते। बघा किती सुंदर माझी कढी तयार झालेली आहे।